नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हिवाळ्यात स्पेशल भाजी। सर्व भाज्या आणल्या आहेत मी। तर सर्वात पहिले आपल्याला ह्या भाजीसाठी चना डाळ आणि शेंगदाणे भिजत घालून ठेवावे लागतात। तर मी हे भिजवले आहे। आता आपल्याला यांना कुकरला शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्यासाठी भाज्या लागणार आहेत आपल्याला कांद्याची पात, हिरवे वाटाणे, मेथी, गावरानी गाजर आहे हे ते एक गाजर घेतला आहे मी, केशरी गाजर एक घेतला आहे, हिरवे हरभरे, एक शिमला मिर्च आणि लाल गाजर म्हणजे ज्याचा आपण हलवा बनवतो ते एक लाल गाजर घेतला आहे, थोडेसे बीन्स आणि वाल आणि थोडेसे फ्लावर। आणि या भाजीसाठी आपल्याला चिंच लागणार आहे, म्हणून ही चिंचही आपल्याला भिजत घालून ठेवायची आहे। चला तर मग आता मी डाळ आणि शेंगदाणे कुकरला लावून घेते। डाळ शेंगदाणे कुकरला लावले आहे, ते त्याच्या शिट्ट्या झाल्या आहेत। तोपर्यंत मी आता आपल्याला यात 2 वांगी पण घालायची आहेत। ते उशिरा कापले कारण ते काळे पडतात। आता मिठाच्या पाण्यात त्यांना मी 2 वांगे कापून ठेवले आहे। अद्रक, लसूण आणि एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची हे खलबत्त्यात दरदरीत कुटून घेतले आहे। आता आपण भाजीला फोडणी करूया। गॅसवर कढई ठेवली आहे, थोडं त्यात तेल टाकायचं आहे। आपण तेलात फोडणीला घालूया जिरं, हिंग, कढीपत्ता आणि दरदरीत कुटून घेतलेलं आलं लसूणची पेस्ट। आता यात आपल्याला आपण ह्या ताटात काढून घेतलेल्या सर्व भाज्या यात आपल्याला टाकायच्या आहेत। तर यात मी वांगे, वाटाणे आणि मेथी टाकली आहे। आता आपण कांदा पात टाकून देऊया। या सर्व भाज्या वाफतायत तरी घरात घमघमाट येतो आहे। अतिशय सुंदर असा सुगंध दरवळतोय घरात, खूप छान मस्तच। आता आपण यांना मसाले लावणार आहोत, ते म्हणजे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मसाला आपल्या रोजच्या स्वयंपाकातला आणि अर्धा चमचा हळद यात टाकून देऊया। व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। या भाजीत अजून आपल्याला एक गंमत करायची आहे। झाकण ठेवून वाफ करूया थोडी। भाज्या मस्त वाफत आहे। आता आपण कुकरमध्ये चना डाळ आणि शेंगदाणे शिजवून घेतले होते, ते गरम पाण्यासकटच आपण यात टाकून देणार आहोत। आणि एका साईडला एका स्टोव्हवर मी एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलं आहे। आता आपण या भाजीला गरम पाणी पण घालणार आहोत। आपण यात गरम पाणी टाकूया, 2 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे। भाजी छान शिजत आली आहे, वांगी शिजले आहे, वालही शिजलं आहे, गाजर सर्व भाज्या आता अर्धवट शिजत आल्या आहे। पाणी आपण 2 ग्लास घातलं होतं। तुम्हाला म्हणाले होते की भाजीत एक गंमत आहे, ती म्हणजे आता आपल्याला या भाजीला बेसन पीठ लावायचं आहे। चला तर आपण आता बेसन पीठ घेऊया एका वाटीत। 2-3 चमचे, आता चमचा छोटा मोठा असतो, आपल्या नाश्त्याचा 4 चमचे बेसन तुम्ही घेऊ शकतात। याला आपण आता या डायरेक्ट न टाकता यातच पाणी घालून याची तर एक असं छान पेस्ट तयार करून घेऊया। या पद्धतीने बेसन पीठ छान घोळून घ्यायचं आहे, पाण्यात पेस्ट करून घ्यायची। आणि आता आपण हे यात टाकून लगेचच चाळायचं आहे याला आपल्याला। तर यात आपण टाकणार आहोत भिजवलेली चिंच। डायरेक्ट चिंच टाकली तरी चालणार आहे पाण्यासकट, नाही तर याचा तुम्ही असं गर करून घेतला तरी चालतो, पण मी आज देणार आहे सगळं डायरेक्ट टाकून। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भाजीला आता मीठ लावायचं राहिलं आहे। आता आपण ते मीठ लावूया, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे।
तिला पुन्हा एक 5 ते 10 मिनटं छान शिजवून घ्यायची आहे. आणि आता आपण यात चिंच घातली आहे म्हणून आपण 1 चमचा साखर घालूयात, नाहीतर गूळ पण घालू शकतो. तर गूळ फोडलेला नाही आहे मी, आता चिंच साखरच टाकते. 1 चमचा साखर घालायची आहे. तिला छान शिजू द्यायचं आहे. भाजी आता आपली पूर्णपणे तयार झाली आहे, मस्त शिजून गेली आहे. बेसनही टाकल्यानंतर आपण 10 मिनटं शिजवली म्हणजे बेसनही आपलं आता छान शिजून गेलं आहे. अप्रतिम अशी भाजी झाली आहे, घरभर वास दरवळतो आहे. आता आपण यावर टाकून देऊया कोथिंबीर. ही भाजी जेवढी पोळी आणि भाकरीसोबत जितकी छान लागते तितकीच ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. वा, अप्रतिम भाजी तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया. आजची हिवाळा स्पेशल भाजी, मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवायची आहे. आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.